आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर आहेत। आज बालेवाडीतल्या स्टेडियममध्ये तुम्ही आदित्य चषकाचं आयोजन केलेलं आहे। काय याच्यामागची संकल्पना आहे? पहिलीच महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा जी आहे ती पार पडली। गेल्या 1 वर्षापासून आमचा प्रयत्न होता की स्टेट लेवलचे स्पर्धा व्हायला पाहिजे आणि विशेषतः वाढदिवसाला दुसरी काय भेट देऊ शकतो आणि म्हणून तो हा योग यावर्षी आलेत की 18 वर्षाच्या वयाखाली मुलं आणि मुलींची स्टेट लेवलची चॅम्पियनशिप। आणि त्याचं महत्त्व असं आहे की इकडनं जी टीम जी निवडून येणार आहेत ती जाऊन महाराष्ट्राला रिप्रेझेंट हरिद्वारला नॅशनल लेवलला खेळता येईल, तर एक मोठा आनंदाच आहे। आणि याचबरोबर रोलर स्केट्स जे नवीन पुण्यातून जन्माला आलेला खेळ आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याची स्पर्धा चेस समोर ठेवलेले आहेत, बॉडी बिल्डिंग, पॉवर लिफ्टिंग, टेबल टेनिस हे स्पर्धा आपण केलेले आहेत। कारण शेवटी आदित्यजींचा राजकीय वारसा जर तुम्ही पाहिला तर अशाच खेळातून शिक्षणातून या क्षेत्रातून आल्यामुळे वेगवेगळे उपक्रमामधला हा एक उपक्रम आम्ही पुणे करतोय। आणि पुणेमध्ये करण्याचा विशेष यासाठी की बालेवाडीसारखी एक चांगली इन्फ्रास्ट्रक्चर इकडे जी अगोदर निर्माण झालेली आहे त्यामुळे सर्व खेळाडूंना इकडे व्यवस्था करतात। कारण 2000हून पेक्षा जास्त खेळाडू आले, तुम्ही आताही बघू शकता संख्या आहे, आणि अजून लोक उद्या परवा 2 दिवसात येतील आणि एक आनंद आहे असं आहे की नाही। खरं तर जी अहमदाबादमध्ये दुर्घटना घडली त्या दुर्घटनेमुळे आदित्य ठाकरेंनी त्यांचा वाढदिवस जो आहे तो साजरा केला नाही। आज तुम्ही स्पर्धा आयोजित केलेली आहे, वाढदिवसाच्या निमित्तानं शिवसेनेनं काय संकल्प केला? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावरती आहेत। खरं तर वाढदिवस जो आहे तो कार्यकर्त्यांचा उत्साह होता की आदित्यजींचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा होईल, मात्र दुर्घटनेमुळे त्यांनी साजरा केला। काल ते कोणाला भेटले पण नाही, म्हणजे अगदी आम्हालाही सर्वांना कोणाला त्यांना भेटता आला नाही सदिच्छा म्हणून। आणि कारण तू गोष्टच अशी दुःखद होती की मनामध्ये वेदना ठेवत असताना आपण काय वाढदिवस साजरा करायचा, हा खूप नियोजित आणि 1-2 महिन्या अगोदरच सर्व खेळाडूंनी राज्यस्तरीय असल्यामुळे ते आम्हाला टाळता आला नाही। आणि एक गोष्ट नक्की आहे की सहानुभूती किंवा वेदना तर आहेतच आहेत, त्यातून या खेळाडूंना पण प्रोत्साहन देण्याचं काम केलं। आणि स्थानिक स्वराज्यासाठी तर आम्ही कधीही तयार आहोत। पुण्यामध्ये पण देखील या अगोदर गेल्या वर्षापासून संजय राऊतजी आहेत, मी आहे, स्वतः आदित्यजींनी पर्यावरणचे विषय असतील, नदीच्या बद्दलचा असलेला विषय असेल, वॉटरफ्रंटच्या बाबतीत आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे। काल 2 दिवसामध्ये जे पुण्यातली जी परिस्थिती आली ते त्यांनी ट्विट केलं, स्वतः त्या प्रश्नावरती आहेत। विधानसभामध्ये आणि परिषदमध्ये पण देखील आम्ही पक्ष म्हणून घेऊन बाजू मांडण्याचं काम पुण्यातल्या समस्याच्या बाबतीतला करतो। मग इंद्रायणी नदीच्या बाबतीत मी स्वतः आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे। तर पुणेकरांचे विषय जसे मुंबईकरांचे आज हाल होत आहेत तीच परिस्थिती आज पुणेकरांची आहे। त्यातून जर ह्याला मार्ग जर कोण देऊ शकतो तर शिवसेनेसारखा आणि विशेषतः आदित्यसारखा नेता ज्यांनी शहराचा वाढणारे शहरीकरण नागरिकांमध्ये एक चांगली सोय कशी आपण मिळवून देऊ शकतो, शिक्षणामध्ये असेल किंवा बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असेल, म्हणून आम्ही ते पुणेकरांसमोर ठेवण्याचं काम आम्ही करणार आहोत। मुंबई महानगरपालिकेच्या आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील याची बरीच चर्चा गेल्या 10 दिवसांपासून झाली, मात्र 2 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाली। नक्की युती होणार आहे का, किंवा युतीची चर्चा जी आहे अप्रत्यक्षरित्या का? मला तर काही गणितच समजलं नाही। कारण भेटायचं असेल तर लोकांच्या समोर भेटलं पाहिजे, म्हणजे गुप्त बैठक आहे म्हणून सांगितलं जातं, 1 तास अगोदरच मीडियाकडनं ते सर्व बाहेर येत होते। तिकडे तर आम्हालाही माहीत आहे कुठच्या रूम नंबरमध्ये, कुठच्या माळ्यावरती, कुठनं लिफ्टमधून कसे आले, कसे गेले, काय गेले, अजून मी काय सांगत नाही कारण त्याच्यात नाही। पण तो त्यांचा विषय, त्याच्यात मला असं वाटतं की त्यांनी ही स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं आहे। आम्ही ज्या अर्थी त्यांनी सुतोवाच केल्यानंतर आम्ही भूमिका मांडली, आम्ही काय स्वतःहून मांडली नाही। आणि ज्या अर्थी मराठी माणसाच्या हितासाठी असेल तर नक्कीच 2 पावलं मागे जाऊन किंवा 2 पावलं पुढे येऊन आपण एकत्रित भूमिका मांडली पाहिजे। ती त्यांच्यासाठी नाही, जे कोण लोक असतील जे मराठीच्या हितासाठी काम करत असतील ते आता त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे। आणि तुम्ही कालपासून बघता का त्या एका भेटीच्या नंतर काय प्रतिक्रिया होते, काय नाही होते, त्यांच्या कार्यकर्ते ज्यांच्यामध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आहे, बाबा नेमकं आपला नेता करतायत किंवा काय करतायत की. पण मी मला असं वाटतं की या बाबतीत पक्षप्रमुख आमचे बोललेले, आता त्यांनी तो निर्णय घ्यावा। मात्र 2 भाऊ एकत्र येणार नाही याची खबरदारी भाजपकडून घेतली जाते का? मग गुप्त बैठक भाजपचं काम काय आजच नाही आहे ना, आता या अगोदर भारिप इनडायरेक्टली असेल किंवा RPI असेल किंवा इतर ज्या लोकांना ते डिवाइड अँड रूल ही जी पॉलिसी त्यांची राहिलेलीच आहे, ही काय मी सांगायची गरज नाही आहे। पण आता महानगरपालिकेमध्ये बघूया, पुण्यातूनच आम्हाला बघायचं आहे की आता प्रभाग रचना झालेली आहे की एका बाजूला प्रभाग रचना माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत की पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत की नगरविकासाच्या मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत, आणि तिकडेच समजेल कोण कुठे आहेत। मुंबईतलं गणित काय असेल मग? मनसेला सोबत घेऊन लढणार की महाविकास आघाडी सोबत, की तुमचा पक्ष स्वतंत्र? आम्ही आमची स्वतंत्र तयारी केलेली आहे। हा निर्णय राज्यस्तरावरती नाही तर स्थानिक स्तरावरती घेण्याचं काम केलेलं आहे। कदाचित पुण्यामध्ये आम्ही वेगळी भूमिका घेऊ,
आघाडी म्हणून लढू. पण मुंबईत आघाडी म्हणून लढायचं का स्वतंत्र लढायचा हे त्या भागातले घेतील. आणि विशेषतः मुंबईमध्ये स्वतः पक्षप्रमुख असल्यामुळे निर्णय ते घेतात आणि ते योग्य रीतीने योग्य वेळी घेण्याचं काम केलं. पण मराठी माणसाच्या हितासाठी जे कोण पक्ष असतील, मग तो राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा मनसे असेल किंवा अजून कुठचे पक्ष असतील, त्यांना बरोबर घेणं हे एक विरोधी पक्षातला सर्वात मोठा पक्ष म्हणून घेऊन आमची भूमिका आहे. मुंबई महापालिकेवरती महायुती म्हणते की महायुतीचा भगवा फडकेल, शिवसेनेचा भगवा फडकणार. आणि नक्कीच फडकणार. आणि आज नाही 25 वर्ष फडकत गेलेलं आहे. म्हणजे मी त्यावेळी एका वेगळ्या भूमिकेत असताना पण 15 वर्ष आम्ही सरकारमध्ये असताना पण देखील असं नाही का नाही प्रयत्न झालं पूर्ण ताकदीने. पण मुंबईकरांचा विश्वास हा जो पक्षावरती आहे आणि विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरती आता जे निर्माण झालेले आहेत, तर मुंबईचे जे विकास कामासाठी जर तुम्ही पाहिलं तर मला नक्कीच खात्री आहे की ते झाल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहतोय की मुंबई महापालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकेल अशी विश्वास जो आहे सचिन अहिरांनी व्यक्त केल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.